पहिली गोष्ट एक आहे की हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आलेलो नाही. तर आपल्याला मगाशी दीपेश म्हात्रेंनी सांगितलं जिल्हाध्यक्ष शिवसेनेच्या की आम्ही पुलावापासून सुरुवात केली आणि साधारण मुंबईचं आणि तुम्हाला सगळीकडे साधारण एकत्रित दिसतात. खऱ्या अर्थाने आम्ही सर्व हाडाचे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि त्या निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या पक्षात जरी काम करत असलो तरी पण आमचं दैवत एक असल्यामुळे आज दैवताच्या माध्यमातून दैवत आम्ही एक मानतच होतो, परंतु त्या दैवताला मानणारे एकत्र आल्यानंतर म्हणजे त्या देवालयाला खूप मोठी प्रसिद्धी मिळणार किंवा मोठ्या प्रमाणावर त्याला महत्त्व प्राप्त होणार आहे आणि अशा पद्धतीने तो महत्त्व या पूर्ण महाराष्ट्रामध्ये येणार आहे. म्हणजे तुम्ही सांगता निवडणुका हा जेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा शिवसैनिक जेव्हा रस्त्यावर उतरतोय, गल्लीबोलात उतरतोय, तेव्हा प्रचाराचा रान उठून टाकतो. हे पैसा आणि हे काही इव्हेंट हे सगळे बाजूला ठेवणार आहेत आणि शिवसैनिक जेव्हा उतरतो तेव्हा काय परिस्थिती पूर्णपणे ही डोंबिवलीकरांनी कल्याणकरांनी आजमावलेली आहे आणि ती तुम्हाला भविष्यात बघायला मिळेल. फटाके म्हणजे उद्या सन्माननीय राजसाहेबांनी गटाध्यक्षांचा मेळावा ठेवला आहे आणि मला तरी वाटतं या महाराष्ट्रामध्ये 2 ठाकरे हा फटाके वाजवतात आणि ब्रँड हा म्हणजे तुमच्या मीडियाला सुद्धा चर्चेचा विषय झाला आहे. याचा अर्थ काहीतरी महत्त्व या ठाकरे ब्रँडमध्ये आहे हे आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही त्याला जास्त बघता. डोंबिवलीतील विरोधक आहेत तर मित्रांनो, इव्हेंट सोडा, नागरिकांची सर्वसाधारण गेली 5 वर्ष प्रशासकीय राजवट आहे. आज गल्ली बोलात तुम्ही फिरलात की सर्वसाधारण नागरिकांचं काय हाल चाललेत, पाणी, रस्ता, कचरा याच्यावर काय हाल चाललेत हे तुमचे इव्हेंट सोडून जरा गटारात उतरा, रस्त्यावर उतरा आणि सर्वसाधारण नागरिकांच्या समस्या जाणून घ्या. या माध्यमातून मी त्यांना पुढील या करण्यासाठी शुभेच्छा देईन की दिवाळी लोकांची अंधारात घालवू नका, गटारात घालवू नका. लोकांना सुखाचं गोडधोड खाऊ द्या, कारण तुम्ही आनंदाचा शिदा हा बंदच केलेला आहे. म्हणजे ते आता नवीन काहीतरी स्कीम आणतील इलेक्शनसाठी नेहमीप्रमाणे, पण तो नागरिक यावेळेस फसणार नाही. कारण वारंवार बघितलात तुम्ही की ज्या पद्धतीने हे गट उपयोग करून घेतो, एक विशिष्ट गट म्हणजे उद्धवजींचा उपयोग घेऊन घेतला आणि राज ठाकरेंचाही उपयोग करून गेला, पण आता ही जनताही फसणार नाही, आम्ही कार्यकर्तेही फसणार नाही त्या गोष्टीला. मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याची सुरुवात मुळात डोंबिवलीतनं आम्ही केली. पलावा पुलाचं पहिलं आंदोलन असेल तिथपासून या सुरुवात झाली, याचा अभिमान आम्हाला सर्वांना आहे. आणि आज मनसे जिल्हा शाखेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून फडके रोड या भागामध्ये विद्युत रोषणाई करण्यात येते. अंधारावरती प्रकाशाचा विजय अशा उद्देशाने मनसेच्या माध्यमातून ही विद्युत रोषणाई केली जाते आणि याचा आनंद डोंबिवलीकर मोठ्या प्रमाणात घेतात. डोंबिवलीमध्ये सर्वत्र दिवाळी असल्यासारखं वातावरण निर्माण होतं आणि त्याच्यासाठी मी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करेन. मला असं वाटतं की या दोन्ही पक्षामध्ये असलेले जे पदाधिकारी आहेत ते मुळात सगळे 10-12 वर्षापूर्वी एकत्रच आम्ही सगळे काम करत होतो आणि आज ही जी संधी आम्हाला मिळाली आहे आणि राजसाहेब आणि उद्धवसाहेबांच्या माध्यमातून जे महाराष्ट्राच्या राजकारणाला जी दिशा मिळाली आहे, हे मोठं महाराष्ट्राचं एक राजकीय पटलावरचं बदललेलं जे चित्र आहे ते सर्वसामान्य माणसाला बघायला मिळेल आणि मराठी माणसाच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या उद्धारासाठी हे होत आहे असं आम्हाला वाटतं. विरोधकांना एवढ्याच शुभेच्छा देईन की ईश्वर त्यांना सद्बुद्धी देव आणि डोंबिवलीकरांचं जसं आता प्रकाश भोयर सांगितलं की डोंबिवलीकरांच्या विकासामध्ये कुठेतरी त्यांचा हातभार लागो आणि डोंबिवलीचे रखडलेले प्रश्न आहेत, म्हणजे आमचा ठाकुर्लीचा ब्रिज असेल, आमचा सावळाराम क्रीडा संकुल असेल, आमची पाण्याची समस्या असेल, ईश्वर यांना सद्बुद्धी देव, या डोंबिवलीकरांच्या समस्या ते दूर करतील. कारण राज्यात, केंद्रात आणि महापालिकेत देखील त्यांचीच सत्ता आहे, तर त्यांनी त्या सत्तेचा वापर करावा आणि एक शिलफाटा रोड तरी व्यवस्थित करावा अशी विनंती आहे त्यांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.